नमस्कार मुलांनो, मी प्राध्यापक उमाकांत कोरे, डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी, देवगिरी कॉलेज, औरंगाबाद. आज आपण चॅप्टर नंबर 15 एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन हा टॉपिक पाहणार आहोत. एक्सक्रीशन म्हणजे काय आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय, या दोन गोष्टी अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एक्सक्रीशन म्हणजे सेपरेशन, कलेक्शन अँड इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट. आपल्या शरीरामध्ये जे काय नायट्रोजनस वेस्ट ब्लडमध्ये असतात, ते नायट्रोजनस वेस्ट किडनी ब्लडला फिल्टर करून बाजूला काढते, म्हणजे सेपरेट करते. सेपरेट केल्यानंतर ते एकत्र आणल्या जातात, म्हणजे कलेक्शन होतं, आणि एलिमिनेट केल्या जातात, म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकल्या जातात. त्यालाच एक्सक्रीशन असं म्हणायचं. सेपरेशन, कलेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इज कॉल्ड एक्सक्रीशन. What is about osmoregulation? Osmoregulation also one of the phenomenon which balance the water and salt in the body. थोडक्यामध्ये वॉटर आणि सॉल्टचं बॅलेन्स ठेवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं ऑस्मोरेग्युलेशन. तर अशा प्रकारे या चॅप्टरचं नाव आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. याच्यामध्ये आपल्याला जे काय पार्ट पाहायचे आहेत, त्यामध्ये पहिला भाग आहे मोड्स ऑफ एक्सक्रीशन, दुसरा भाग असेल एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ मॅन, त्यानंतर तिसरा पार्ट आपल्याला पाहायचा आहे कॉम्पोजिशन अँड फॉर्मेशन ऑफ युरिन, त्यानंतर रोल ऑफ किडनी इन ऑस्मोरेग्युलेशन, आणि शेवटी आपल्याला पाहायचं आहे किडनी फेल्युअर. त्यानंतर ज्यांच्या किडन्या खराब होतात तेव्हा अशा लोकांसाठी डायलिसिस वापरतात. तर ह्या डायलिसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असतं, कशा पद्धतीने डायलिसिस करतात. त्यानंतर दुसरा एक छोटा पार्ट पाहायचा आहे किडनी स्टोन. काही लोकांच्या किडनीमध्ये स्टोन होतात, किडनी स्टोन झाला असं आपण म्हणतो. हा स्टोन कशा प्रकारचा असतो, तो का होतो आणि तो कशा पद्धतीनं रिमूव्ह केला जातो, तर हा एक भाग. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रान्सप्लांटेशन. डायलिसिस लावून जरी किडनी काम करत नसेल तर अशा लोकांच्या किडन्या खराब झालेल्या या काढून त्यांना नवीन किडन्या एखाद्या डोनरकडून घेऊन एक किडनी बसवले जाते, त्याला म्हणायचं ट्रान्सप्लांटेशन. तर एवढे पार्ट आपल्याला या ठिकाणी या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. अगदी सुरुवातीला आपण पाहूयात मोड्स ऑफ एक्सक्रीशन. मित्रांनो, 3 प्रकारचे मोड्स आहेत एक्सक्रीशनचे. त्यापैकी एक आहे अमोनोटेलिझम, दुसरा आहे युरिकोटेलिझम आणि तिसरा आहे युरिओटेलिझम. सिक्वेन्स मागं पुढं झाला तरी चालतो, पण थोडक्यामध्ये हे 3 मोड्स आहेत एक्सक्रीशनचे. तर त्यापैकी ही जी नावं दिलेली आहेत ह्या मोड ऑफ एक्सक्रीशनला, ती या बेसवर दिलेली आहेत की त्या ॲनिमलमध्ये एक्सक्रिटरी प्रॉडक्ट नायट्रोजनस वेस्ट जो आहे, हा नायट्रोजनस वेस्ट कशाच्या स्वरूपामध्ये आहे. नो डाऊट नायट्रोजनस वेस्ट मीन्स हॅविंग नायट्रोजन, त्या वेस्टमध्ये नायट्रोजन आहे. पण हे वेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही ॲनिमलमध्ये हे वेस्ट अमोनियाच्या स्वरूपामध्ये असतात, काही ॲनिमलमध्ये हा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट युरियाच्या स्वरूपामध्ये आहे, तर काही ॲनिमलमध्ये हा युरिक ॲसिड या ॲनिमलकडून एक्सक्रीट केलं जातं. तर अशा प्रकारे वेगवेगळे 3 या ठिकाणी
एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे नायट्रोजनस वेस्ट आहेत. यावरून याचे 3 मोड ठरलेले आहेत: अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम. तर ॲक्च्युअल या ठिकाणी काय होतं, हे प्रॉडक्ट कसे तयार होतात? मी तुम्हाला सांगितलं की ब्लडमधून फिल्टर करून किडनी हे नायट्रोजनस वेस्ट बाजूला काढते. परंतु या ठिकाणी बघा, पहिल्या पॉईंटमध्ये दिलेला आहे, द एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड इन द लिव्हर इज कन्व्हर्टेड इंटू अमोनिया बाय प्रोसेस कॉल्ड डिअमायनेशन. आता अमायनो ॲसिड जे आहे ते आपल्याला गरजेचं आहे, प्रोटीनचा भाग आहे. परंतु ते जर एक्सेस झालं, आवश्यकतेपेक्षा जास्त जर ते असेल, तर लिव्हरमध्ये या अमायनो ॲसिडचं रूपांतर अमोनियामध्ये होतं. आणि ही जी प्रक्रिया आहे, अमायनो ॲसिडचं रूपांतर अमोनियामध्ये होण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रोसेसला डिअमायनेशन असं म्हणतात. In some animals, detoxification of ammonia within the liver takes place and less toxic urea and uric acid are formed. काही ॲनिमलमध्ये या अमोनियाचं डिटॉक्झिफिकेशन होतं. डिटॉक्झिफिकेशन म्हणजे टॉक्झिकचं नॉन टॉक्झिक, पॉयझनसचं नॉन पॉयझनस बनवणे. अमोनिया हा टॉक्झिक आहे, म्हणजे तो पॉयझनस आहे. मग त्याला कमी पॉयझनस करणं किंवा नॉन पॉयझनस करणं, म्हणजेच डिटॉक्झिफिकेशन करणं, हे लिव्हरमध्ये घडवून आणलं जातं. काही ॲनिमल ते तसं घडवून आणतात आणि अमोनियाचं रूपांतर हे अतिशय लेस टॉक्झिक, कमी विषारी युरिया आणि युरिक ॲसिडमध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात. बेस्ड ऑन द नेचर ऑफ नायट्रोजनस एक्सक्रेटरी एंड प्रॉडक्ट्स, ॲनिमल शो 3 मोड्स ऑफ एक्सक्रीशन. तर अशा प्रकारे काही ॲनिमलमध्ये जर अमोनिया तयार होत असेल, ते ॲनिमल अमोनिया जर बाहेर टाकत असतील, तर त्यांना अमोनोटेलिक ॲनिमल असं म्हणतात. आणि तो फिनॉमिनन जो आहे अमोनिया बाहेर टाकण्याचा, त्याला अमोनोटेलिझम असं म्हणतात. तर आत्ताच आपण सेकंड पॉईंटमध्ये पाहिल्याप्रमाणे काही ॲनिमल अमोनियाचं रूपांतर हे युरियामध्ये करतात आणि तो युरिया बॉडीच्या बाहेर टाकला जातो. तर ही युरिया टाकण्याची जी प्रक्रिया आहे किंवा फिनॉमिनन आहे, त्याला युरिओटेलिझम असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये अमोनियाचं रूपांतर युरिक ॲसिडमध्ये झालेलं आहे आणि युरिक ॲसिड हे बॉडीच्या बाहेर टाकल्या जातं आहे, तेव्हा त्या फिनॉमिननला युरिकोटेलिझम असं म्हणतात. तर असे हे 3 मोड आहेत एक्सक्रिशनचे. आता त्यापैकी जो पहिला मोड आहे अमोनोटेलिझम, तो आपण पाहू. याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं की अमोनिया हा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट इलिमिनेट केला जातो, तयार केला जातो आणि बॉडीच्या बाहेर टाकला जातो. म्हणून या फिनॉमिननला अमोनोटेलिझम असं म्हणतात. ऑर्गॅनिझम विच एक्सक्रीट अमोनिया ॲज मेन एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आर कॉल्ड अमोनोटेलिक. फिनॉमिननला म्हणायचं अमोनोटेलिझम आणि त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं अमोनोटेलिक ॲनिमल, कारण ते अमोनिया बाहेर टाकतात किंवा त्यांचा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट हा अमोनियाच्या स्वरूपामध्ये आहे. अमोनिया इज हायली सॉल्युबल इन वॉटर, हायली टॉक्झिक. अमोनिया हा पाण्यामध्ये पटकन विरघळणारा आहे आणि त्याचबरोबर हा प्रचंड विषारी पण आहे, हायली टॉक्झिक. इट्स कॉन्सन्ट्रेशन इन द बॉडी इज केप्ट व्हेरी लो. त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते बॉडीमध्ये अतिशय अल्पशा प्रमाणामध्ये ठेवावं लागतं
त्याचं कारणच वरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की तो हायली टॉक्झिक आहे. टॉक्झिक म्हणजे विषारी आहे, पॉयझनस आहे. आणि असे पॉयझनस अमोनिया जर बॉडीमध्ये जास्त काळ ठेवता येत नाही आणि त्याचबरोबर त्याचं कॉन्सन्ट्रेशनही वाढवू देता येत नाही, म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे अतिशय लो प्रमाणामध्ये ठेवलं जातं, केप्ट केलं जातं. इट इज हार्मफुल, सो इट कॅन नॉट बी रिटेन्ड इन द बॉडी फॉर लॉंग टाईम. पॉयझनस असल्यामुळे, टॉक्झिक असल्यामुळे अमोनिया बॉडीमध्ये जास्त काळ ठेवता येत नाही. Therefore, it has to discharged out as soon as it is formed. तयार झाला बॉडीमध्ये की ताबडतोब ॲज सून ॲज डिस्चार्ज बॉडीच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. फॉर एलिमिनेशन ऑफ अमोनिया लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. अमोनिया प्रचंड विषारी आहे आणि त्यामुळे त्याला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. आता जास्त प्रमाणात म्हणजे किती, तर 1 ग्राम अमोनिया जर बॉडीमध्ये तयार झाला तर साधारण त्याला इलिमिनेट करण्यासाठी म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी 300 ते 500 ml वॉटरची आवश्यकता आहे. ड्यू टू धिस रिझन अमोनोटेलिझम इज सीन in aquatic invertebrates, bony fishes, tadpole larva of frog. ही त्याची उदाहरणं आहेत. जे आता आपण सांगितले की काही ॲनिमल हे अमोनिया एक्सक्रीट करतात म्हणून ते अमोनोटेलिक आहेत. मग एक्झाम्पल कुठली, तर या अमोनोटेलिक ॲनिमल्सची एक्झाम्पल आहेत ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे इन्व्हर्टिब्रेट आहेत ते. त्याचबरोबर फिशेस 2 प्रकारचे असतात, कार्टिलेजिनस फिश आणि बोनी फिश. त्यापैकी जे फिशेस हे बोनी आहेत अशा फिशेसमध्ये हा फिनॉमिनन पाहायला मिळतो. त्याचबरोबर फ्रॉगची जी लार्वल स्टेज आहे ज्याला टॅडपोल लार्वा म्हणतात, या टॅडपोलमध्ये सुद्धा हा फिनॉमिनन अमोनोटेलिझम हा फिनॉमिनन पाहायला मिळतो. इन दीज ॲनिमल्स अमोनिया डिफ्युजेस आउट थ्रो स्किन, गिल्स अँड किडनीज. तर या ॲनिमलमध्ये अमोनिया कसा बॉडीच्या बाहेर टाकला जातो, तर काही ॲनिमल स्किनमधनं बाहेर टाकतात, काही ॲनिमल गिल्समधनं एक्सक्रीट करतात, तर काही ॲनिमल एक्सक्रीट और इलिमिनेट अमोनिया थ्रू दी किडनीच्या माध्यमातून बाहेर टाकतात. तर हा झाला पहिला प्रकार अमोनोटेलिझम. दुसरा प्रकार आहे युरिओटेलिझम. युरिओटेलिझममध्ये आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे अमोनियाचं रूपांतर हे युरियामध्ये होतं. म्हणजे नायट्रोजनस वेस्ट हा युरियाच्या स्वरूपामध्ये जर असेल तर अशा प्रकारचं इलिमिनेशनचा फिनॉमिनन जो आहे त्याला म्हणायचं युरिओटेलिझम. सर्टन ॲनिमल्स कॅन नॉट गेट सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर टू एक्सक्रीट अमोनिया. काही ॲनिमलमध्ये नॅचरली अमोनिया एक्सक्रीट करण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी त्यांना मिळत नाही, त्यांना सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर ॲव्हेलेबल होत नाही. मग अशा ॲनिमलमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. आणि अमोनिया इज हायली टॉक्झिक, व्हेरी टॉक्झिक, पॉयझनस इन नेचर. सो अमोनिया कंबाईन्स विथ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म युरिया. अमोनिया प्रचंड विषारी आहे म्हणून हे ॲनिमल काय करतात, त्याचं कॉम्बिनेशन कार्बन डायऑक्साईडमध्ये होऊन या ॲनिमलमध्ये युरिया तयार होतो. हे दुसरं कारण आहे. एक म्हणजे पाण्याची कमतरता असते, दुसरी गोष्ट अमोनिया प्रचंड टॉक्झिक आहे, लगेच इलिमिनेट होणं शक्य नसतं. मग अशा वेळेस त्याचं कॉम्बिनेशन हे कार्बन डायऑक्साईडसोबत होऊन युरिया तयार होतो. आणि
युरिया फॉर्मेशनसाठी मात्र त्या ठिकाणी त्यांना एनर्जी लागते. आणि हा युरिया कुठं तयार होतो, तर हा युरिया लिव्हरमध्ये एक विशिष्ट प्रक्रिया होऊन प्रोसेस होऊन तयार होत असतो. आणि ही जी प्रोसेस आहे किंवा सायकल आहे त्याला ऑर्निथाईन सायकल असं म्हणतात. त्यानंतर युरिया कॅन बी स्टोर्ड फॉर सम टाईम. आता तयार झालेला युरिया हा हायली पॉयझनस नाही आहे, लेस टॉक्झिक आहे आणि त्याच्यामुळे काही काळ युरिया बॉडीमध्ये स्टोअर करता येतो. जसं अमोनिया बॉडीमध्ये तयार झाला की लगेच इलिमिनेट करावा लागतो, तसं लगेच इलिमिनेट करण्याची आवश्यकता नाही. युरिया काही काळ बॉडीमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि कॅन बी एक्सक्रीट ॲट लोअर रेट आणि गरजेनुसार त्याला बॉडीच्या बाहेर इलिमिनेट केल्या जातं. युरियासुद्धा वॉटरमध्ये सॉल्युबल आहे आणि वॉटरमध्ये सॉल्युबल झाला की तो वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन बॉडीमध्ये स्टोअर होतो आणि त्यालाच आपण युरिन असं म्हणतो. आणि युरिन एक्सक्रीट करणारे जे ॲनिमल आहेत त्याच्यामध्ये आपणसुद्धा येतो. आपणसुद्धा युरिन एक्सक्रीट करत असतो. तर एक्सक्रीट केल्या जाणारं युरिन हे काही काळ बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं आणि गरजेनुसार ते आपण इलिमिनेट करतो. आणि याचं जे जसं आपण पाहिलं की अमोनिया 1 ग्राम जरी तयार झाला तर त्याला एक्सक्रीट करण्यासाठी 300 ते 500 ml वॉटरची आवश्यकता होती. परंतु युरियाच्या बाबतीमध्ये मात्र 1 ग्राम युरिया जर तयार झाला तर फक्त 50 ml वॉटर त्याला रिमूव्ह करण्यासाठी गरजेचं आहे. आणि युरिओटेलिक ॲनिमल्सची जर उदाहरणं पाहायची झाली तर मोस्टली टेरेस्टिरियल ॲनिमल्स जे आहेत, टेरेस्टिरियल म्हणजे जमिनीवर राहणारे, त्यामध्ये फ्रॉग असेल, टर्टल असेल, टोड्स किंवा मॅमल्स ज्याच्यामध्ये आपण सगळे येतो, आणि मराईन फिशेस हे मोस्टली कार्टिलेजिनस फिशेस असतात. आपण पाहिलं अमोनिया एक्सक्रीट करणारे पण फिशेस होते, पण ते बोनी फिशेस होते. आणि या ठिकाणी युरिया एक्सक्रीट करणारी जी आहेत हे आहेत मराईन फिशेस. हे झाले 2 प्रकार मित्रांनो, अमोनोटेलिझम आणि युरिओटेलिझम. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे युरिकोटेलिझम. युरिकोटेलिझममध्ये नायट्रोजनस वेस्ट हा युरिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये इलिमिनेट केला जातो आणि युरिक ॲसिड जर इलिमिनेट होत असेल तर त्या फिनॉमिननला युरिकोटेलिझम असं म्हणतात. आता टप्प्याटप्प्याने पहा, अमोनिया तयार करण्यासाठी एनर्जी लागत नव्हती आणि तयार झाला की तो लगेच बॉडीच्या बाहेर टाकला जात होता. परंतु युरिओटेलिझममध्ये सेकंड नंबरला आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये थोडी एनर्जीची आवश्यकता होती. आणि आता तिसऱ्या प्रकारामध्ये जास्त एनर्जीची आवश्यकता आहे. सिंथेसिस ऑफ युरिक ॲसिड फ्रॉम अमोनिया रिक्वायर मोर एनर्जी. इट टेक्स प्लेस इन लिव्हर बाय अ स्पेसिफिक पाथवे. आयोनोसिनिक पाथवे असं त्याला नाव दिलेलं आहे. या आयोनोसिनिक पाथवेच्या माध्यमातून लिव्हर या ठिकाणी युरिक ॲसिड तयार करत असतं. तयार होणारं युरिक ॲसिड हे लेस टॉक्झिक आहे, हार्मलेस आहे आणि त्याचबरोबर ते वॉटरमध्ये सॉल्युबल होत नाही, म्हणजे पाण्यात विरघळत नाही, ते इनसॉल्युबल आहे. म्हणजे जसं टप्प्याटप्प्याने बघा, अमोनिया हायली टॉक्झिक होता, युरिया लेस टॉक्झिक होता आणि युरिक ॲसिड त्याच्यापेक्षाही कमी टॉक्झिक आहे. दुसरी गोष्ट, लेस टॉक्झिक असल्यामुळे ते हार्मलेस आहे. बॉडीमध्ये स्टोअर जरी झालं तरी बॉडीवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही, हार्मलेस आहे. आणि त्याचबरोबर ते वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहे, म्हणजे मायन्यूट सॉल्युबल आहे. जसं आपण पाहिलं अमोनियाला 300 ते 500 ml वॉटरची आवश्यकता होती, त्याचबरोबर युरियाला कमीत कमी 50 ml वॉटर तर गरजेचंच होतं. तसं
युरिक ॲसिडच्या बाबतीमध्ये फक्त 10 ml वॉटर जरी असेल 1 ग्राम युरिक ॲसिडसाठी तरी ते सफिशियंट आहे. म्हणून 1 ग्राम युरिक ॲसिड कॅन बी इलिमिनेटेड विथ 10 ml ऑफ वॉटर. अतिशय अल्पशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. आणि हे जे युरिक ॲसिड आहे हे एका पेस्टच्या स्वरूपात आहे, थिक पेस्टच्या स्वरूपात. म्हणजे ही पेस्ट म्हणजे कंप्लीट सॉलिडही नाही आणि कंप्लीट लिक्विडही नाही. म्हणजे मिडल स्टेज, ज्याला आपण सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड असे दोन्ही शब्द त्याला वापरू शकतो. म्हणजे पूर्ण लिक्विडही नाही आणि पूर्ण सॉलिडसुद्धा नाही. सो दीज ॲनिमल्स कॅन कॉन्झर्व वॉटर बाय युरिकोटेलिझम. आणि या माध्यमातून हे जे युरिकोटेलिक ॲनिमल आहेत हे ॲनिमल बॉडीमध्ये वॉटर स्टोअर करू शकतात, कारण खूप कमी प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता या एलिमिनेशनसाठी आहे. आणि म्हणून या ॲनिमलमध्ये वॉटर स्टोअर करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. कोणते आहेत हे ॲनिमल? तर ते आहेत स्नेल्स, रेप्टाइल्स, बर्ड्स, टेरेस्ट्रियल इन्सेक्ट्स, लिझार्ड्स, स्नेक्स विच कॅन नॉट अफोर्ड टू लूज वॉटर. मग सरपटणारे प्राणी याच्यामध्ये स्नेक आहे, लिझार्ड आहे, कीटक कॉक्रोचसारखे इन्सेक्ट, त्याचबरोबर बर्ड्स सगळे आणि गोगलगाई. स्नेल्स म्हणजे गोगलगाई. हे सगळे ॲनिमल या ठिकाणी युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात. In man and other animals, small quantity of uric acid is formed in the body by breakdown of purines and pyrimidine, nitrogenous bases of nucleic acid. तुम्ही जर DNAचा अभ्यास केलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं नायट्रोजनस बेसेस हा पार्ट आहे. प्युरिन्स अँड पिरॅमिडिन्स, ज्याच्यामध्ये ॲडेनाईन, गॉनाईन, सायटोसिन, थायमिन हे शब्द तुम्हाला झालेले असतील. तर हे जे आहेत 2 नायट्रोजनस बेसेस जे की प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्सच्या स्वरूपामध्ये असतात, या प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स ब्रेकडाऊन होऊन काही मॅमल्समध्ये किंवा काही माणसांमध्ये, मॅनमध्ये हे युरिक ॲसिड तयार होतं. आणि अशा पद्धतीचं युरिक ॲसिड तयार होऊन ते बॉडीमध्ये स्टोअर होणं हे हार्मफुल आहे, धोक्याचं आहे. ही ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटी आहे. म्हणून काही लोकांना या युरिक ॲसिडचा त्रास होतो. मग हे युरिक ॲसिड काय तयार होतं? प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्सचं ब्रेकडाऊन होऊन तयार होतं आणि मग एक्सेस युरिक ॲसिड हे बॉडीच्या बाहेर टाकण्याच्या ऐवजी ते एक्सेस झाल्यामुळं, गरजेपेक्षा जास्त तयार झाल्यामुळं ते जे आपले बोनचे जॉईंट्स आहेत, जसं की गुडघ्याचं जॉईंट्स असेल किंवा कोपर असेल, मनगटाचा भाग किंवा अँकल, रिस्ट, नी, एल्बो, हे जे जॉईंट आहेत या जॉईंटमध्ये हे युरिक ॲसिड जाऊन डिपॉझिट होतं. आणि डिपॉझिट झाल्यावर मग हे जॉईंट पेन व्हायला लागतात, जॉईंट दुखायला लागतात, सांधेदुखीचा त्रास होतो. आणि असा जो त्रास होतो तेव्हा हा एक डिसीज आहे आणि या डिसीजला गॉट असं म्हणतात. GOUT, गॉट या डिसीजचं नाव आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आत्ता आपण मोड्स पाहिले एक्सक्रिशनचे. यानंतरचा जो भाग आहे एक्सक्रेटरी सिस्टीम ऑफ मॅन, याला आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ओके, थँक्यू.